दानत्वरदादि च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। नमस्कार। आचार्य भगवान अमितगती स्वामीजी कालच्या भागामध्ये आपल्याला सांगितलं होतं की 4 प्रकारच्या आराधनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं कल्याण आपण करू शकतो आहे आणि त्याचे जे भेद सांगितले धोतन, मिश्रण, सिद्धी, विडी, निर्विडी. आणि आज आचार्य भगवान आराधनाचे जे भेद आहेत ते भेद परत पुन्हा सांगायलात की त्या आराधनाच्या भेदाच्या माध्यमातून ही शृंखला पुढे चालेल. पहिल्या गाथाखंड स्फुरेने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. आराधना द्विधा प्रोक्ता संक्षेपेन जिनागमे दर्शनास्यादिमा तत्र चारित्रस्या परा पुनः. तर आचार्य भगवान अमितगती स्वामीजी सांगत आहेत, जिनागम में संक्षेप से आराधना 2 प्रकार की कही है. प्रथम दर्शन आराधना और द्वितीय चारित्र आराधना. की जिनागमामध्ये एक ने आराधना संक्षेपानं 2 प्रकारची सांगितली आहे, एक दर्शन आराधना आणि एक चारित्र आराधना. पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान दर्शन आराधना के साथ ज्ञान आराधना का की प्रतिप्रत्ति का क्रम कहते हैं. सम्यक्त्वाराधने साधु ज्ञानस्याराधना मता ज्ञानस्याराधने भाजा सम्यक्त्वाराधना पुरा. सम्यक्त्व की आराधना हो जाने पर ज्ञान आराधना नियमत होती है, किंतु ज्ञान की आराधना होने पर सम्यक्त्व की आराधना भजनीय है, अर्थात होती भी है और नहीं भी होती. अतः सर्वप्रथम सम्यक्त्व आराधना कही गई है. इथं आचार्य भगवान सांगत आहेत अमितगती स्वामीजी की सम्यक्त्वाची आराधना झाल्यानंतर ज्ञान आराधना नियमानं होते, परंतु ज्ञान आराधना झाल्यानंतर सम्यक्त्वाची आराधना होऊ शकते अथवा होऊ शकत नाही, ती भजनीय आहे म्हणून सांगितलं आहे. म्हणून सगळ्यात पहिला आचार्य भगवंतांनी सम्यक्त्व आराधनाचं कथन केलेलं आहे. इथं आचार्य भगवान प्रश्न करत आहेत कि सम्यक्त्व आराधना के साथ ज्ञान आराधना का अविनाभाव और ज्ञान आराधना के साथ सम्यक्त्व आराधना का भजनीयपना क्यों कहा है, यहाँ अविनाभाव क्यों नहीं कहा गया. म्हणजे इथं आचार्य भगवान प्रश्न करल्यात की सम्यक्त्व आराधना सहित ज्ञान आराधनाचा अविनाभाव सांगितला आहे, परंतु ज्ञान आराधनाबरोबर सम्यक्त्व आराधनाचा अविनाभाव का न सांगता भजनीपणा का सांगितलेला आहे हे आचार्य विचारल्यात. उत्तर देतात, समीचीन श्रद्धान को सम्यक दर्शन कहते हैं. ऐसा श्रद्धान अज्ञात वस्तु में भी हो नहीं सकता, अतः श्रद्धा का ज्ञान के साथ अविनाभाव है, इसलिए तत्व श्रद्धान की आराधना करने पर सम्यक ज्ञान की आराधना अवश्य होती है. इसी कारण इन दोनों का अविनाभाव कहा गया है. समीचीन श्रद्धांना सम्यक दर्शन सांगितलेलं आहे. समीचीन श्रद्धान करणे याला सम्यक दर्शन म्हणलेलं आहे. आणि हे श्रद्धान अज्ञात वस्तूत होऊ शकत नाही, ज्या वस्तूचं ज्ञान आहे त्याच वस्तूमध्ये श्रद्धान होऊ शकतोय. म्हणून श्रद्धाबरोबर ज्ञान याचा अविनाभाव सांगितलेला आहे. म्हणजे तत्वश्रद्धांची आराधना करण्यापर सम्यक ज्ञानाची आराधना सुद्धा अवश्य होते म्हणून सांगितले आहे. म्हणून या दोनांच्यामध्ये अविनाभाव संबंध सांगितलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्यात आवश्यक बाब काय असेल तर सम्यक दर्शन आहे. आणि आचार्य भगवंतांनी सांगितलं आहे सम्यक दर्शन ज्या क्षणाला होते त्या क्षणाला सगळं ज्ञान सम्यक ज्ञानामध्ये परावर्तित होते. म्हणून सम्यक दर्शनाबरोबर सम्यक ज्ञानाचा अविनाभाव सांगितलेला आहे. परंतु सम्यक ज्ञान झाल्यानंतर सम्यक दर्शन होईल की नाही हे सांगता येत नाही, होऊ शकेल बी अथवा नाही बी होऊ शकेल. म्हणून इथं आचार्य भगवंतांनी ते सिद्ध करण्यासाठी, कारण की कुठलंही श्रद्धान व्हायचं असेल तर ते ज्ञानपूर्वक श्रद्धान होणार आहे. म्हणून श्रद्धेबरोबर ज्ञानाचा अविनाभाव केलेला आहे, परंतु ज्ञानाबरोबर श्रद्धेचा अविनाभाव केलेला नाही. पुढे सांगतात, ज्ञान और दर्शन में अविनाभाव नहीं है, कारण कि मिथ्या ज्ञान की आराधना करने पर सम्यक दर्शन की आराधना कदापि नहीं होती, किंतु सम्यक ज्ञान के साथ सम्यक्त्व की आराधना होती है, अतः उसे भजनीय कहा गया है. सम्यक ज्ञान पद में सम्यक विशेषण सम्यक्त्व का बोध कराता है, अतः इन दोनों का अविनाभाव संबंध स्वभावतः सिद्ध है.
म्हणजे ज्ञानाबरोबर दर्शनाचा अविनभाव का केला नाही, याचं मूळ कारण आहे कारण की मिथ्या ज्ञान असेल तर सम्यक तो होऊ शकत नाही, श्रद्धा होऊ शकणार नाही. परंतु सम्यक ज्ञान असेल तर त्या सम्यकतेची आराधना होते, म्हणून त्याला भजनीय असं म्हणलेलं आहे. मग सम्यक ज्ञान आहे का मिथ्या ज्ञान आहे हे आपल्याला माहीत नाही, म्हणून त्या सम्यक्त्वाला ज्ञानाबरोबर भजनीय असं म्हटलेलं आहे. सम्यक ज्ञान हे पद सम्यकाचे विशेष आहे, सम्यक्त्वाचं बोध करते, म्हणून त्या दोन्हींचा अविनाभाव सम्यक संबंध सांगितलेला आहे. कारण की सम्यक दर्शनाबरोबर सम्यक ज्ञान असणार आहे, परंतु ज्ञानाबरोबर सम्यक्त्व असेल की नाही ही भजनीय आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पुढच्या गाठेमध्ये आचार्य भगवान मिथ्यादृष्टी जीव ज्ञानाचा आराधक होऊ शकत नाही हे सांगायला. जो मिथ्यादृष्टी जीव असणार आहे तो ज्ञानाचा आराधक होऊ शकत नाही हे सांगतात. पहिल्या गाथाकंठ सुकोरी आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. ज्ञानम मिथ्यादृशो ज्ञान मुक्तम शुद्ध नैर्यत विपरीतम तत्तस्य ज्ञानस्य राधना कुतः. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी या 8 नंबरच्या श्लोकाच्या माध्यमातून सांगत आहेत, जिस कारण से मिथ्या दृष्टि जीव का ज्ञान शुद्ध नहीं की दृष्टि से अज्ञान कहा गया है, तब विपरीत अर्थात मिथ्या ज्ञान वाले उस जीव को ज्ञान की आराधना कहाँ से होगी, अर्थात नहीं होगी. इथं आचार्य भगवान काय सांगतात की मिथ्यादृष्टी जो जीव आहे तो मिथ्यादृष्टी जीव शुद्ध नयाच्या अपेक्षेने अज्ञानी आहे म्हणून सांगितलेलं आहे. कारण की शुद्ध नाही फक्त शुद्ध गोष्टीचं कथन करणार आहे, म्हणून त्याला शुद्ध नाही म्हटलेलं आहे. तर मिथ्यादृष्टी जीवाचं ज्ञान आहे ते शुद्ध नयाच्या अपेक्षेनं अज्ञान आहे, म्हणून विपरीत किंवा मिथ्या ज्ञानवाले जे जीव आहेत त्यांच्या ज्ञानाची आराधना होऊ शकत नाही, संभवता होणारच नाही हे आचार्य भगवंत सांगते. यहाँ शुद्ध नय पद का क्या अभिप्राय है. इथं शुद्ध नयाची पदाचे अभिप्राय काय आहे म्हणून विचारलेला आहे. अनंत धर्मात्मक वस्तु के अनंत धर्मों का निषेध न करके अपितु उन्हें गौण करके किसी एक धर्म को कहना नय है. नय म्हणजे काय आहे की अनंत धर्मात्मक वस्तू आहे की त्याचे अनेक धर्म आहेत एका वस्तूचे, त्याच्या सगळ्या धर्मांचा निषेध न करता त्या धर्मातल्या एकाच विषयाचं कथन करणे याला नय म्हणलेलं आहे. एकाच धर्माचं कथन करणे याला नय म्हणलेलं आहे. जो जिस रूप नहीं है उसे उस रूप दिखाना यह भ्रांत ज्ञान का कार्य है. जो ज्या रूप नाही त्या रूप त्याला दाखवणे याला भ्रांत ज्ञान म्हणतात. वस्तू का स्वरूप सापेक्ष है, वस्तूचं हे स्वरूप अपेक्षा सहित आहे म्हणजे सापेक्ष आहे. उस निरपेक्ष प्रदर्शित करने वाला ज्ञान भ्रांत या मिथ्या ज्ञान है. सापेक्ष धर्माला निरपेक्ष पद्धतीने प्रदर्शित करणे यांना भ्रांत ज्ञान किंवा मिथ्या ज्ञान म्हणतात. जो भ्रांत या मिथ्या दोष से रहित है वह शुद्ध है, आणि जो भ्रांत आणि मिथ्यानं रहित आहे तो शुद्ध आहे म्हणून सांगितलं आहे. इससे यह सिद्ध होता है कि यहाँ निरपेक्ष अर्थात मिथ्या ज्ञ या नयाभास का निराकरण करने के लिए नय में शुद्ध विशेषण लगा गया है. इथं आचार्य भगवंतांनी हे सिद्ध केलेलं आहे की निरपेक्ष अथवा मिथ्या नय किंवा नयाचा नयाभास असतोय त्याचं निराकरण करण्यासाठी नयाला शुद्ध नय असा शब्द लावलेला आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान चारित्र आराधना के साथ तप आराधना की प्रति का क्रम कहते हैं. चारित्राराधने व्यक्तम भवत्याराधनम तप तपस्याराधने भाज्या चारित्राराधना पुनः. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी 9 नंबरच्या श्लोकाच्या माध्यमातून सांगत आहेत, चारित्र की आराधना हो जाने पर तप की आराधना नियमता होती है, किंतु तप की आराधना होने पर चारित्र की आराधना भजनीय अर्थात होती भी है नहीं भी होती है. इथं आचार्य भगवान काय सांगलेत की चारित्र आराधना झाल्यानंतर तप आराधना नियमानं होणार आहे, परंतु तप आराधना असल्यानंतर चारित्र आराधना असेल की नाही हे सांगू शकत नाही. असेल बी नसेल बी हे सांगितलेलं आहे. इधर प्रश्न उपस्थित है, यहाँ चारित्र आराधना के साथ तप आराधना का अविनाभाव और तप आराधना के साथ चारित्र आराधना का भजनीय क्यों कहा गया है. म्हणजे इथं काय म्हणतात, चारित्र आराधना के सब तप आराधना अविनाभाव संबंध सांगितलेला आहे,
परंतु तप आराधनाबरोबर चारित्र्य आराधनाचा अविनाभाव संबंध का सांगितलेला आहे हे प्रश्न विचारला आहे. उत्तर देतात, कर्म ग्रहण के कारणभूत अशुभ क्रियाओं के त्याग को चारित्र्य कहते हैं. म्हणजे कर्मग्रहणच्या कारणभूत जे अशुभ क्रिया आहेत त्यांचा त्याग करणे म्हणजे चारित्र्य आहे. 6 प्रकार के बाह्य और 6 प्रकार के अंतरंग 12 प्रकार के सम्यक तप अशुभ क्रियाओं के निषेधक है, क्योंकि ये सब अविरति प्रमाद कषाय के त्याग रूप है. अतः जहाँ चारित्र की आराधना है वहाँ तप की आराधना आवश्यक है. मात्र अनशन आदि तप अर्थात उपवास आदि करने वाले अशुभ क्रियाओं का निषेध होता भी है और नहीं भी होता. अतः इसे भजने का है. हे म्हणजे कर्मग्रहांच्या कारणभूतला ज्या अशुभ क्रिया आहेत त्याचा त्याग करणे याला चारित्र्य म्हणलेलं आहे. परंतु 6 प्रकारचे बहिरंग आणि 6 प्रकारचे अंतरंग जे 12 प्रकारचे तप आहेत त्या अशुभ क्रियांच्या निरोधक क्रिया आहेत. म्हणून अविरती प्रमाद कषाय याच्या त्यागरूप ज्या जिथं चारित्र्याची आराधना होते तिथं तपाची आराधना होणारच आहे. म्हणून परंतु अनशन आदी जे तप आहेत उपवास आदी करणे तप आहे ते तप केल्यानंतर अशुभ क्रियांचा निरोध होईल असं 3 काळात होऊ शकत नाही. ते भजनीय होऊ शकते बी नाही होऊ शकत. म्हणून तिथं त्यांचा भजनीयपणा सांगितलेला आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि आता आचार्य भगवान पुढच्या गाथेमध्ये अवृत्ती का तप गुणकारी नाही होता. अवृत्ती किती बी तप केला तर ते तप गुणकारी होऊ शकत नाही किंवा मोक्ष मार्गाला कारणभूत होऊ शकत नाही हे सांगायला पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. महागुणमवृत्तस्य सदृष्टेरपि नो तप गजस्नानमिवासिदं मंत्रज्जोरिवाथवा. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी मरणकंडिका या ग्रंथाच्या माध्यमातून 10 नंबरचा श्लोक सांगत आहेत. अविरति सम्यक दृष्टि का तप भी महाउपकारी नहीं होता. उसका वह तप हाथी के स्नान सदृश या मथाने की रस्सी के सदृश होता है. इथं आचार्य भगवान उदाहरण देऊन समाचार की जे अविरत सम्यक दृष्टी आहे म्हणजे ज्यांच्याजवळ सम्यक दर्शन आहे परंतु उरत नाही यांचं तपसुद्धा महाउपकारी होऊ शकत नाही. का यांनी उदाहरण दिलं आहे हत्तीचं स्नानाचं उदाहरण दिलं आहे आणि रवीच्या आखने रस्सी दोरीप्रमाणे याचं उदाहरण दिलेलं आहे. पुढे प्रश्न करतात यहाँ 2 दृष्टांतों द्वारा क्या समजाया जा रहा है. 2 उदाहरणाद्वारे कथेद्वारे काय समजून सांगायला यहाँ यह कहा जा रहा है कि मिथ्या दृष्टि के तप की तो बात दूर है. तत्वों की समीचीन श्रद्धा करने वाले यदि असंयमी है अर्थात विषयभोगी में प्रवृत्त रहता है तो उसका तप भी मुक्ति के लिए अधिक उपकारी नहीं है. जैसे हाथी स्नान करके अपने गीले शरीर पर अपनी सूंड के द्वारा धूल डालकर बहुत अधिक नवीन मल संचय कर लेता है, उसी प्रकार वह तप द्वारा जितनी निर्जरा करता है असंयम द्वारा उसके अधिक कर्म बंद करता रहता है. दूसरे दृष्टांत द्वारा यह दर्शाया गया है कि बंद सहित निर्जरा मोक्ष के लिए कार्यकारी नहीं है. छाछ बिलोते समय अर्थात मथानी घुमाते समय जैसे एक ओर से रस्सी छूटती जाती है किंतु साथ ही दूसरी ओर उसी मथानी में लिपटती जाती है, वैसे ही अविरत सम्यक दृष्टि के तप द्वारा पुराने कर्म निर्जीर्ण हो जाते हैं और असंयम द्वारा नवीन कर्म बांधते हैं. इथं उदाहरण देऊन काय समजून सांगल्यात की ज्याप्रमाणे मिथ्यादृष्टी तपाची गोष्ट तर वेगळीच आहे सोडा त्याची चर्चाच नाही. परंतु जी अविरत सम्यक दृष्टी आहे ज्यांचं तत्वांच्या प्रती श्रद्धा नाही परंतु ते असंयम आहे अशा जीवनच्या ते विषयी भोगामध्ये प्रवृत्त असतात. परंतु ज्यावेळी ते की नाही संयमामध्ये प्रवृत्त असतात त्यावेळी कर्माची निर्जरा करतात. परंतु संयमामध्ये जातात असंयमामध्ये जातात त्यावेळी की नाही कर्म बांधून घेतात. ज्याप्रमाणे उदाहरण दिलेलं आहे हत्तीची अंघोळ. हत्ती तलावामध्ये गेल्यानंतर आंघोळ करतोय. तो तलावात गेल्यानंतर आंघोळ केलेला आहे परंतु तलावातनं बाहेर आल्यानंतर तिथंच आपल्या सोंडदोरी माती टाकून घेतोय आणि घाण होतोय. म्हणजे याचप्रमाणे की अविरत सम्यकदृष्टी जीव आहे तो सम्यक्त्वाची आराधना करत असताना कर्माची निर्जरा करून घेतोय परंतु असंयमत असताना नाही तो कर्म आपल्यावर ओढून घेतोय. दुसरं उदाहरण दिलेलं आहे रवीला जी बांधलेली रस्ते असतात ताक ढवळताना ते ज्यावेळी दही ढवळत असतात त्यावेळी त्याचं ताकाचं रूपांतर होणार आहे. त्या रस्सीची नाही रवीच्या दोरीची
एका बाजूनं ती दोरी सुटत असते, एका बाजूनं गुंडळत असते. त्याप्रमाणे काय सम्यक दृष्टी तपाद्वारे की नाही कर्माची निर्जरा करतोय, परंतु असंयमात असताना की नाही तो नवीन कर्म बांधून घेतोय, एका बाजूनं सोडतोय, एका बाजूनं बांधतोय. असं उदाहरण आचार्य भगवान दिलंय. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अशा कोणत्याही गोष्टींचं क्रिया न करता सम्यक्त्वासहित तपामध्ये जाण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये आम्ही करणं आवश्यक आहे, एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला मी विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की